काय पॉइंट आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, आता सध्या मोमेंट ऑफ विसरा, इनर्शिया म्हणजे काय ते समजून घ्यायचं. इनर्शिया म्हणजे माहितीये का? इनर्शिया न्यूटनचे 3 लॉज ऑफ मोशन आहे. फर्स्ट काय? लॉ ऑफ इनर्शिया. फर्स्ट लॉ ऑफ इनर्शिया म्हणजे काय? एव्हरी इनॅनिमेट ऑब्जेक्ट रिमेन्स इन द स्टेट ऑफ रेस्ट. रेस्टवर आहे, रेस्टवरच राहील. मोशन मध्ये आहे तर मोशन मध्येच राहील. हा न्यूटनचा फर्स्ट लॉ आहे. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हटलं? लॉ ऑफ इनर्शिया म्हटलं. काय म्हटलं? लॉ ऑफ इनर्शिया. मग इनर्शिया म्हणजे काय? इनर्शिया म्हणजे अशी प्रॉपर्टी विच रेजिस्ट चेंज. कशाला रेजिस्ट करते? ती चेंजला रेजिस्ट करते. अशी प्रॉपर्टी जी काय करते? चेंजला रेजिस्ट करते. ठीक आहे, सकाळी झोपेतून उठवत नाही याचा अर्थ अंगात काय आहे? इनर्शिया. ठीक आहे, ती काय करते? बॉडीला रेजिस्ट करते, बदल नाही घडू देते. ठीक आहे, जर तुम्ही काहीतरी करताय तर ते मोशन करत राहावं असं वाटतं. ठीक आहे, जर तुम्ही मोशन मध्ये आहात, मोशन मध्येच राहण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, रेस्टवर आहात तर रेस्ट मध्येच राहतो. ठीक आहे, तर प्रॉपर्टी जी चेंजला रेजिस्ट करते त्याला काय म्हणतो आपण? इनर्शिया म्हणतो. काय म्हणतो? इनर्शिया म्हणतो. मग इनर्शिया जो लिनियर मोशन मध्ये असतो, तो लिनियर मोशन मध्ये असणारा इनर्शिया म्हणजे असतो मास. काय असतो? मास. जर मला टेबलला पुल करायचंय, ठीक आहे, या टेबलला काय करायचंय? ओढायचंय. तर ओढण्यासाठी याला कोण रेजिस्ट करतंय? मला का ओढता येत नाही याला? कारण याचं वजन काय? जास्त आहे ना. मास काय याचं? जास्त आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे? इनर्शिया आहे. आणि ती इनर्शिया, तो जो चेंजला रेजिस्ट करण्याचा प्रॉपर्टी येते, ती कोणामुळे येते? मासमुळे येते. कोणामुळे येते? याच्यात मासमुळे येते. म्हणजे लिनियर मोशन मध्ये जो इनर्शिया येतो तो कोणामुळे येतो? मासमुळे येतो. कोणामुळे येतो? मासमुळे. हे समजलं का? लिनियर मोशन मध्ये जो इनर्शिया येतो तो कोणामुळे असतो? इनर्शिया इज ड्यू टू मास. इनर्शिया इज ड्यू टू मास. आता तेच जर रोटेशनल बद्दल पाहिलं, कशाबद्दल? रोटेशनल बद्दल. तर रोटेशनल मध्ये मास तर मॅटर करतोच. तुम्हाला काय करायचंय? रोटेशनल मोशन करायचंय, तुम्हाला याला फिरवायचंय. ठीक आहे, मास तर मॅटर करतच. पण मला सांगा, आता मी इथे सपोज ऍक्सिस ठेवलं आणि मी इथून फिरवलं. ठीक आहे, आणि ऍक्सिस इथे ठेवली आणि इथून फिरवलं. कुठून हाड जातं? कुठून हाड जातं? इथून हाड जातं का इथून हाड जातं? नीट विचार करा. इथून हाड जातं ना. इथून याचं वजन जास्त जाणवतं ना, बरोबर? ऍक्सिस इथे मला असं फिरवायचंय. असं फिरवायला इझी जातं का असं फिरवायला इझी जातं? मधून इझी जातं. ठीक आहे, हार्ड कुठून जात आहे? जर तुम्ही इथे ठेवताय तर. म्हणजे इथे मॅटर काय करताय? तुम्ही ऍक्सिस कुठे ठेवताय हे पण मॅटर करताय. जर मी ऍक्सिस इथे ठेवली तर फिरवायला काय जाते? इझी जाते. ठीक आहे, पण त्याच ठिकाणी जर ऍक्सिस इथे ठेवली तर फिरवायला काय जाते? हार्ड जाते. ठीक आहे, म्हणजे इथं वजन तर मॅटर करतच आहे. मला रोटेट करायचंय, रोटेशनल मोशन करायचंय, वजन तर मॅटर करतच आहे. बट काय मॅटर करते अजून? ऍक्सिसची पोझिशन मॅटर करते. ठीक आहे, म्हणजे दोन गोष्टी मॅटर करतात रोटेशनल मोशन मध्ये दोन गोष्टी इनर्शिया देतात. ते म्हणजे मास आणि दुसरं काय? ऍक्सिस. ठीक आहे, ऍक्सिस. ठीक आहे, ऍक्सिसचं डिस्टन्स. ऍक्सिस कोणत्या ठिकाणी ठेवलेली आहे किंवा ऍक्सिसची पोझिशन हे मॅटर करतं. ठीक आहे, म्हणजे याच्यात जो इनर्शिया येतो, जो चेंजला म्हणजे बॉडी रोटेट होण्यासाठी जो रेजिस्टन्स येतो, तो रेजिस्टन्स कोणामुळे येतो? एकतर मासमुळे तर येतो आणि अजून कोणामुळे? ऍक्सिसच्या डिस्टन्समुळे येतो. समजलंय का? कोणामुळे येतो? ऍक्सिसच्या डिस्टन्समुळे येतो. ठीक आहे, इमॅजिन करा, जर सपोज एक स्पिअर आहे, त्या स्पिअरला ऍक्सिस इथं ठेवली आहे मध्ये, बरोबर? ठीक आहे, ग्लोब आहे, ग्लोबला ऍक्सिस मध्ये ठेवली आहे. ग्लोब फिरवायला आता इझी जातोय. बट त्याच ठिकाणी जर ऍक्सिस मी अशी ठेवली तर हार्ड जाणार ना. ठीक आहे, काय होतं? वजन सगळं एका साईडला कॉन्सन्ट्रेट होतं. ठीक आहे, म्हणजे काय मॅटर करतं? मॅटर करतात दोन गोष्टी. तुमच्या मासचं डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस. ऍक्सिस जितकी तुम्ही जवळ ठेवाल तितका इनर्शिया काय असेल? कमी. ठीक आहे, आता इथं लांब ठेवली, बरोबर? हे काय झालं? इनर्शिया काय झाला? जास्त झालं. दोन गोष्टी मॅटर करतात, एक आहे मास आणि दुसरं ऍक्सिसचं डिस्टन्स पण मॅटर करतं. ठीक आहे, म्हणून जो मोमेंट ऑफ इनर्शिया येतो, मोमेंट ऑफ इनर्शिया रोटेशनल मध्ये, तो येतो समेशन विसरा आता सध्या तरी, तो येतो mr². काय येतो? mr², वेर m इज मास आणि r इज डिस्टन्स. ठीक आहे, कोणता डिस्टन्स? परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस. परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस. ऍक्सिस पासून तो मास किती डिस्टन्सला आहे? ठीक आहे, जवळ असेल तर इझी जातं. ठीक आहे, जवळ असेल तर इझी जातं फिरवायला.
पण लांब असेल तर काय होत जातं, हार्ड होत जातं. ठीक आहे, इमॅजिन करा तुमच्याकडे एक स्टोन आहे, ठीक आहे, एक कार्डबोर्ड शीट घेतली तुम्ही, तो स्टोन त्या कार्डबोर्ड शीटवर ठेवला आणि त्याला मध्ये तुम्ही ऍक्सेस टाकली. ठीक आहे, स्टोन जितका जवळ ठेवणार तितकं तुम्ही फिरवताय, इझी जाते. पण स्टोन जसा असा लांब नेला तसं तसं काय होतं, तसं हार्ड हार्ड होतं ना ते मूव्ह करायला काय जातं, हार्ड जातं. ठीक आहे, म्हणजे काय होतं इथं, इनर्शिया वाढत चालला. ठीक आहे, बॉडीला आपल्याला रोटेट करता येत नाहीये. ठीक आहे, बॉडी काय म्हणते, मी रेस्टवर आहे, मला रेस्टवरच राहू दे. ठीक आहे, पण एकदा का तिला मोशन मध्ये नेलं, एकदा का तुम्ही स्टोन बाजूला घेऊन मोशन मध्ये नेलं तर काय होतं, ते पटकन रोटेट व्हायला, मग आपल्याला जास्त हे करायला लागत नाही, एनर्जी द्यावी लागत नाही. ठीक आहे, म्हणजे काय झालं, बॉडीला मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा इनर्शिया आला, तो कोणामुळे आला, एक तर त्याच्या मासमुळे आणि दुसरी गोष्ट त्याच्या डिस्टन्समुळे. ठीक आहे, डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिसच्या डिस्टन्समुळे. समजलंय का, हे काय असतं, मोमेंट ऑफ इनर्शिया असतं. ठीक आहे, मग आता मोमेंट ऑफ इनर्शियाला, मोमेंट ऑफ इनर्शिया इज रिटन ॲज समेशन ऑफ MI/RI स्क्वेअर, I इज इक्वल टू 1 to N. म्हणजे मासेस, आता एकच दगड घेतला आपण, एकाच दगडाचा मास घेणार. ठीक आहे, पण नंबर ऑफ जर हे घेतले, स्टोन्स घेतले, नंबर ऑफ स्टोन्स, तर नंबर ऑफ स्टोन्सचा काय येणार, मास, आणि नंबर ऑफ स्टोन्सचा डिस्टन्स येणार. ठीक आहे, म्हणून I इज इक्वल टू 1 म्हणजे एक मास असू शकतो किंवा N नंबर ऑफ मासेस असू शकतो. ठीक आहे, वेर ह्याची व्हॅल्यू, I ची व्हॅल्यू 1 पासून N पर्यंत किती पण असेल. ठीक आहे, 5 स्टोन घेतले तर 5 स्टोन घेतल्यानंतर काय येईल, M1R1 स्क्वेअर प्लस M2R2 स्क्वेअर, 5 घेतलेत ना, कितीपर्यंत, M3 M5R5 स्क्वेअर पर्यंत. ठीक आहे, हा झाला त्याचा त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया. समजले, समजले का, समजले. मग मोमेंट ऑफ इनर्शिया कोणावर डिपेंडंट आहे. ठीक आहे, आत्ताच आपण पाहिलं, मोमेंट ऑफ इनर्शिया कोणावर डिपेंडंट आहे, एकतर मासवर डिपेंड आहे, नंतर ऍक्सिसच्या पोझिशनवर डिपेंडंट आहे. बरोबर, कोणावर डिपेंडंट आहे, ऍक्सिसच्या पोझिशनवर डिपेंडंट आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ मासवर डिपेंडंट आहे, कशावर, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. म्हणजे तुम्ही जर त्या याच्यावर कार्डबोर्डवर दगड ठेवताय, तर दगड ठेवताना तुम्ही कसे ते डिस्ट्रीब्यूट करताय त्याच्यावर पण डिपेंडंट आहे. ठीक आहे, कशावर डिपेंडंट आहे, मास, ऍक्सिसची पोझिशन आणि नंतर काय, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. ह्या 3 गोष्टींवर मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंडंट आहे. समजले का मोमेंट ऑफ इनर्शिया, समजले का, नक्की समजले, नक्की. ठीक.